परंपरेलाच तडा बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ 8 कोटींच्या रथाचं नुकसान. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुबंदे आणि मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखीच्या परतीच्या प्रवासाला यंदा खराब रस्त्यांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. माढा तालुक्यातील उपाळवाटी ते करमाळा तालुक्यातील केम या मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने सोहळ्याचे विश्वस्त राहुल साळुंखे यांनी म्हटलेलं आहे. गेल्या 2022 पासून याच मार्गावरील खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि हजारो वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं साळुंखे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे माढा ते करमाळा या मार्गावर रस्त्यांची अवस्था बिकट एवढी झालेली आहे की बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी परंपरेला छेद देत पालखीचा रथ ट्रॅक्टरच्या साह्यानं ओढण्याची वेळ आली आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेलं पाणी असल्याने रथ पुढे नेणं अत्यंत कठीण झालं होतं. त्यामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. या खडतर प्रवासाचा फटका केवळ रथालाच नाही तर हजारो वारकऱ्यांना बसला. अनेक वारकरी चिखलात घसरून पडले, काहींना किरकोळ दुखापती झाल्याचं साळुंखे यांनी म्हटलंय. या खराब रस्त्यावरून जाताना संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सुमारे 8 कोटी रुपये चांदीच्या रथाचे नुकसान झालेलं आहे. रथाचे अनेक भाग गळून पडल्याचा दावा सोहळा विश्वस्तांनी केला आहे. या नुकसानीमुळे वारकरी संप्रदायात संतापाची भावना निर्माण झालेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला गेल्या 3-4 वर्षापासून ग्रामस्थ फॉलोअपमध्ये आहे. त्याला विचारणा करताय, पण अनेक वेळा होतोय, करतोय, निधीचा अभाव आहे असे बुडाबुडीचे उत्तर दिले जातात. कॉन्ट्रॅक्टर स्थानिक लोकांचे फोन उचलत नाही असा आरोप कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत आहे. देशमुख म्हणून कॉन्ट्रॅक्टर कोणीतरी आहेत, काय नाव आहेत आपलं? बाळासाहेब देशमुख म्हणून आहेत, टेंभुर्णीचे. मी प्रशासनाला, त्या कॉन्ट्रॅक्टरांना एक विनंती करेल. आम्ही वर्षातून एकदा येत असतो, पण स्थानिक नागरिक किती या रस्त्याच्या हालला तोंड देत असतील. आणि आपला भारत सुजलाम सुफलाम होत चाललाय, रस्त्यांचे कामं होत आहे आणि एवढा मोठा निवृत्तीनाथांचा रथ जातो, एवढे सजन गावं आहेत आणि रस्त्यांचे हाल हे पाहता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. झरे या ठिकाणी जात असताना सुद्धा रथाचे काही पार्ट गळून पडले. आपला रथ 7-8 कोटीच्या आसपासचं त्याची किंमत आहे. रथाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. वारकऱ्यांनाही दुखापती झालेली आहे. वारकरी चालून आणि त्या पाण्यातून, चिखलातून त्यांना पायाला वेदना होत आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या घडत आहेत. त्यामुळे मी वैयक्तिक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना विनंती करेन की आपण या रस्त्याचे कामं तात्काळ करावे आणि कामं का झाले नाही याची विचारणा करायला गेलेल्या माणसांना आपण उत्तम उत्तर द्यावं, कारण अभ्यास करून उत्तर द्यावं. आपण जे उडावडीचे उत्तर देतात, गेल्या 2022 पासून आम्ही पाहतोय, 2022 पासून रथाला ट्रॅक्टर जोडला जातोय. त्यामुळे जर असं रस्त्यांच्या कामांची परिस्थिती अशी असेल, जर कोणी सहकार्य करत नसेल तर निवृत्तीनाथांचा रथ आम्ही या मार्गे आणणार नाही. कारण रथाची परिस्थिती, वारकऱ्यांचे हाल आणि निवृत्तीनाथ दादा ज्या मार्गाने जातात तो मार्ग चांगला, उत्तम असावा. कारण हे विश्वाचे गुरु आहेत, त्यामुळे त्याचं पावित्र्य, त्याचं औदार्य, त्याचं सौंदर्य या सगळ्या गोष्टी राखणं गरजेचं आहे. जर रस्त्याची कामं व्यवस्थित होत नसेल, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा होत नसतील तर माढा आणि करमाळा तालुक्यातील हे काही ज्या 4-5 गाव आहे यांचा विचार संस्थान आणि आम्ही सर्व वारकरी एकत्र येऊन करू. मी अशी सर्व प्रशासनाला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामस्थांनाही, तिथील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामस्थ असतील, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असेल, या सर्वांनी एकत्र येऊन गांभीर्याने हा विषय मार्गी लावला पाहिजे. एका गावातून येत असताना अक्षरशः त्या रस्त्यावरचं पाणी त्या शाळेत जात होतं. मी स्वतः पाहिलं. इतकी वाईट परिस्थिती रस्त्यांची आहे. आपण सर्व नागरिक कसं हे सगळं सहन करतात हा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती आहे की आपण याचं तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून आणि हा पालखी मार्ग लवकरात लवकर त्यांना, वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दुरुस्ती करून द्यावात ही विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.